पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना धोकादायक पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी मनाई आदेश लागू करण्यात आला आहे। जिल्हा बाहेरील पर्यटकांना पर्यटन स्थळांवर जाताना डोंगर, दऱ्या, नदी, नाले यांची माहिती नसते। धोकादायक ठिकाणावर गेल्यास अपघाताची भीती असते। त्यामुळे सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी मनाई आदेश लागू केला आहे। डहाणू तालुक्यात पावसाळी पर्यटनासाठी ठाणे, पालघर, वसई विरार, नाशिक भागातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात। पर्यटकांना डोंगर भाग आणि नदी नाल्यांचा अंदाज नसल्याने बहुतेक पर्यटक डोंगरांवर ट्रेकिंग करणे, कठीण भागावर चढण्याचा प्रयत्न करणे, नदींच्या ठिकाणी धोकादायक पद्धतीने फोटो काढणे, पोहणे असे प्रकार करतात। यामुळे अपघाताची भीती असते। तसेच अतिमुसळधार पाऊस झाल्यास पर्यटकांना धोका उद्भवू शकतो। त्यामुळे प्राथमिक स्तरावर डहाणूतील वाघाडी येथील भीम बांध बंधारा, गंभीरगड आणि सोगवा डोंगर येथे पर्यटन बंदी लागू करण्यात आली आहे। तालुक्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर हौशी पर्यटक वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरतात, धोकादायक ठिकाणी सेल्फी, फोटो काढतात। मद्यधुंद अवस्थेत पाण्यात उतरणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, महिलांची छेडाछाड करणे, असभ्य वर्तन, हावभाव करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी ध्वनी, वायू आणि जल प्रदूषण होईल असे कोणतेही कृत्य करू नये असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी सत्यम गांधी यांनी केले आहे। असे करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। तर सध्या पावसाळा सुरू झाल्याने तालुक्यात अनेक ठिकाणी निसर्गरम्य जंगल बहरले आहे। तालुक्यात अनेक गड, धरण, तलाव, नदी नाले आहेत। तालुक्यात आशेरीगड, गंभीरगड, सोगावागड, धामणी, कवडास धरण, सूर्या नदी किनारा, महालक्ष्मीगड अशी पर्यटन स्थळे आहेत। अनेक हौशी पर्यटक पावसाळ्यात पर्यटनासाठी येत असतात, पण त्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो।